चल लवकर लवकर चल. या पाण्याखालच्या मुंग्या सुद्धा फास्ट चालतात. चल लवकर. हळू सामान हातातलं सामान पाडू नकोस रे. गेल्या वेळी आठवतंय ना माझ्या काकाने लग्नात दिलेला मिक्सर असाच पाडला. नवीन घ्यायची ऐपत नाही. रिपेअर करून करून वापरतोय आपण. कधी एखादी साडी घेतली नाही, कधी काही वस्तू नाही. पैसे साठवून मीच घरातल्या सगळ्या वस्तू घेते. मी पगार तर पगार मलाच देतोस काय? उपकार नाही करत. अरे तुझ्याकडे पगार ठेवला ना तर सगळ्यांना वाटत नसेल, समाजकार्य करशील. मदतीला जातो सगळ्यांच्या. काय भागतं काय तुझ्या पगारामध्ये? अगं पण मी नाही नाही नको नको. काय नको नको? चल आता लवकर. हो आलो आलो येतो. नको हो तुम्ही असं काय करता अचानक? काय सांगू तिला? काय 4 पिशव्या त्या पण धड धड ठेवता येत नाही. काय ना नुसता. चल लवकर. हो लवकर लवकर चल. अगं हो येतो काय झालं ग? काय नाही चल पटापट. चल आता पटापट. येतो येतो. काय हळू चालतोय ना काय कळत नाही. काय त्याच्यामध्ये अडकलेला शोभा शोभा शोभा. ती काय करणार साल बिचारी? जाऊ दे. लागलं नाही ना? नाही 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 पाय मुरगळला वगैरे असेल तर डॉक्टरकडे जाऊन येऊ आपण. चल. अरे नाही रे, हे सगळं होतंय ना तुझ्यामुळे होतंय. चल आता. हो आलो आलो. शोभा ए चप्पल तुटली. 1 मिनिट. तुम्ही काय करता इथे? ते मी करते. नको नको मी करतो. थांबा. ही चप्पल नेमकी काय झालं आता? अगं ही बघ ना चप्पल नेमकी तू खाली टाकते. अशी चप्पल हातात घेतात. अरे तुला नाही लोक मला ओळखतात. कुठे ना घेऊन जाण्यात. चल आता. पिशव्या पण पाडल्या सगळ्या. उचल आता त्या. आणि चल पटापट. काय रे बाबा खरंच काय माणूस माझ्या नशिबात आलाय ना. शोभा, व्हॉट अ कोइन्सिडेंस. शोभा तू इथे? रचना रचना. मोहन हो काय हो? कोण आहे ती? काय कल्पना नाही. कधी पाहिलं नाही तिला. किती वर्षाने भेटतोय आपण. हो ना, कॉलेज नंतर काही कॉन्टॅक्ट नाही, काही नाही. तू इतके वर्ष कुठे होतीस आणि आता काय करतेस? अगं मी आउट ऑफ इंडिया असते. आता तिथेच सेटल झालीये. माझ्या कझिनचं लग्न होतं ना म्हणून आले 2 दिवस. आहे अजून काही दिवस इथे. तू कुठे राहतेस आता? अगं मी इथेच राहते. इथे ना पुढे चाणक्य सोसायटी आहे. मोठी सोसायटी आहे तिथे. पण मग आता इथे शॉपिंग. तुझा नवरा काय करतो? तो ना डिझायनर आहे. मोठा डिझायनर आहे. बुटीक आहे. एवढा बिझी असतो ना वेळच मिळत नाही ग. नाही. शोभा येतो. 2 मिनिटं. 2 मिनिटं येतो. हा हा आरामात आरामात. शोभा हे तू निघ. उशीर होईल ना तुला. निघ. हो पण मला सांग, हा तुझा नवराच आहे ना? हो. अगं मग तसं सांगायचंच ना. नाही अगं ते तुझा नवरा डिझायनर नाही. त्याच्याकडे बघूनच कळतंय ना ते. आय नो तुला ते तसं दाखवायचं नव्हतं. अगं पण मोठेपणा कशाला? तुझा नवरा काय करतो ह्याच्यापेक्षा तर तुझ्यासाठी काय करतो, त्याचा स्वभाव कसा आहे हे जास्त महत्वाचं आहे ना. आता माझा नवरा बघ ना, अगदी साधा, पण मी त्याला सपोर्ट केला, त्याने मेहनत घेतली आणि आता आम्ही तिथे युएसला सेटल आहोत. मी रचना, हिची मैत्रीण. हॅलो. नमस्कार. 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 बरे तुझा नंबर दे ना. हा दे ना, मी तुला डायल. हा शोभा टाकले. हा हो चालेल. बरं मी तुला मग ऍड्रेस SMS करते. किंवा मी तुला ड्रायव्हर पाठवून देऊ का घ्यायला? नाही नको नको, आम्ही येऊ. बरोबर नक्की. अच्छा.
चप्पल नीट होत नाहीये, शिवून घ्यावी लागणार. तू नको तिचं बोलणं मनावर घेऊ. तू US काय राणीबागेत जाऊन आलास ना तरी खूप झालं. काही होणार नाही तुझ्या आयुष्यात. मी खूप प्रयत्न केले पण होतच नाहीये व्यवस्थित. काय करू? मी काय बोलतेय, तू काय बोलतोय? काय? मी चपलेबद्दल बोलत नाहीये. हा पण आता हो माझं डोकं दुखायला लागले रे. चल आता. येते. थांब, हे चप्पल तुटले ना, शिवून घ्यावी लागणार. किती वेळा चप्पल तुटते रे? हा नीट चालता येत नाही तुला? वर्षभरात 10 वेळा तर ती शिवूनच घेतोस नुसती. जा आता शिवून घे आणि 10 रुपये दे, जास्त देऊ नकोस. हो खरंच 10 रुपयात आता चप्पल शिवून देणारा माणूस कुठून शोधायचा? मोहन, हो, हा. मी तुझ्याकडे नवीन चप्पल आणते. नको, तुम्ही काय करू नका. मी बघतो काय करायचं ते. तुम्ही अजिबात काही करू नका. अरा काय अवस्था झाली चप्पलची साहेब, बघा ना. अहो ही चप्पल कितीदा तुम्हाला मी शिवून दिली आहे. एखादी नवीन चप्पल घेतली असती तर या चप्पलावर उपकार झाला असता साहेब. काय हरकत नाही, एक टाका मारून द्या, पुन्हा चालेल. काय तुमची लकी चप्पल आहे का काय टाका मारून द्यायला? शोभा आहे ना म्हणजे माझी बायको. एक दिवस मला हाताला धरून घेऊन गेली, ही चप्पल दाखवली आणि म्हणाली ही चप्पल पसंत कर. मी पसंत केली. काय शोभानी पसंत केलेली कुठली गोष्ट मला आवडते. काय सांगताय काय? मला सुद्धा तिनेच पसंत केलं. हा त्यामुळे आमचा संसार कसा. पण साहेब संसाराला टाका मारावं लागत नाही ना. ते झालंच म्हणा. हा पण एकदम मस्त चाललंय. काय मस्त चालू आहे म्हणताय राव. ही चप्पल बघा, ही जर स्टॉल बघा, कसे काय तुम्ही वापरताय देव जाणे, तुम्ही जाणे. देते ते झालं. देतो झालं 2 मिनिटं. तो चप्पल शिवणारा सुद्धा म्हणाला नवीन चप्पल घेऊन. तू का घेत नाहीये? कशाला घ्यायच्या आता? बघा ना एकदम नवीन झाले, चकाचक. 2 आठवडे तरी चालते. आणि मग पुढे? मग काय पुन्हा शिवून घ्यायच्या. पण तू नवीन चप्पल का घेत नाहीये? नवीन चपला घेतल्या तर या चपला फुकट जातील, नुसतेच पडून राहतील ना. जेवढे दिवस चालतील तेवढे दिवस चालवायच्या. काय फरक पडतो? तुटली चप्पल. पण ही नाही, हे आता टाका मारून घेतला, ती नाही, दुसरी तुटली. 2 आठवड्यापूर्वी टाका मारून घेतला होता. आता परत शोधायला लागणार. चप्पल वाला कुठे दिसतोय का? अहो हे काय आहे? नवीन बूट आणि माझ्या चपला तुमच्या पायात कशाला? मला चपला द्या प्लीज. मला तुझ्या चपला खूप आवडल्या म्हणून माझ्याकडनं रिटर्न घे. हो मला नको ते बूट, मला चपलाच द्या. ठीक आहे पण मी हे परत नाही देणार. हो असं काय करताय तुम्ही? द्या ना प्लीज चपला मला. मोहन, अरे शोभा वाट बघतीये, चल ना. अरे ओके चला. तुम्हाला आवाज येतोय? कुठून येतोय? बुटातून. ओ या बुटातनं कसले हो आवाज काढता तुम्ही? हे बूट मला नको, प्लीज घेऊन टाका तुम्ही. तू हे काय? पण हे चांगलं आहे, याचा निदान आवाज तरी येत नाहीये. चला हे बरं आहे एकदम. काकांनी बघ फॉर्मल्स वर मोजडी घातली. हो ना, किती विचित्र वाटतंय ते. नको त्यांना जाऊ दे, त्यांना बोलू दे ना. अहो गंबूट काय, लोक हसतील मला. प्लीज बदलाव. नाही नको मला प्लीज. सॉरी. हे छान वाटतंय. आवाज पण येत नाहीये. वा. हो पण शोभाने मला चप्पल त्या शिवण्यासाठी 10 रुपये दिले होते. आता ह्या बुटांचं मी तिला काय सांगू? आई ऐक ना. आई काय माझ्या पायावर बसलीस? याचा चुराडा झाला माझ्या पायाचा. आता एक्सरे काढावा लागतोय मला परत. सॉरी
सॉरी सॉरी. काय सॉरी? तुला चाल तुझं ते सॉरी. तुला काळजी घेता येते स्वतःची. उगाच आपल्या दुसऱ्याने दोष देत बसायचं. त्या भानुमतीची बाजू घ्यायला आलीस का तू इथे? हा, कशाला आलीस? आता काय तेच तर दाखवायला आले होते. तुझा पाय मध्ये आला. सँडल, चप्पल. अगं बाई, हा छान आहे ग. हा माझ्यासाठी आणलं. आली मोठी शाणी. माझ्यासाठी आणले. माझ्यासाठी आणलेत. मग का मला जळवायला आली असते दाखवून? घडवायला नाही ग. अगं इतके छान घेतलेत ना, मग तुला दाखवायला नको. 50% ऑफ आहे. 50% ऑफ मिळाला म्हणून आणले. मस्त आहेत ना. माझ्यासाठी काढायचं नाही. माझ्यासाठी आणायचं नाही. आली मोठी शाणी. तुझ्याकडे आहेत ना चपला, त्या आधी वापर. नाहीतरी माझ्याच चपला वापरतेस. 50% ऑफ मिळाले आहेत. फुकट नाही मिळाले आहेत. बरं राहू दे, माझं राहू दे. मास्टरडेला आणलं. चल काहीतरीच काय. त्याला कशाला नवीन चपला? अगं घ्यायच्या आणि 2 दिवसात तो तोडतो. मग सारख्या सारख्या रिपेअर कराव्या लागतात. त्यापेक्षा जुन्याच वापरेल ना. त्याला कुठं अक्कल आहे चप्पल वापरायची? छान आहेत पण. है ना? हो ग, हो ग. आई पाय बरा झाला तुझं लगेच. अगं तुझ्या त्या चपलानी ना लक्षातच आला नाही माझे पाय मुरगळले. मी आपल्यासाठी थोडं चप्पल आणलं. मला नाही आणलं. बॉक्स कोणी ठेवला? शूज. अरे बापरे, कुठेतरी लपवायला पाहिजे. शोभाने पाहिलं तर वाट लागेल. आणखी एक बॉक्स. अरे बापरे, याच्यातही शूज आहेत. हो अहो, तुम्ही हे का करताय? मला माहितीये तुम्ही इथेच कुठेतरी आहात. असं नका करू. ते कुठे लपवू शूज मी? अहो आणखी एक बॉक्स. अहो तुम्ही असं का करताय? अहो तुम्ही मला मदत करायला आलात का मला संकटात टाकायला आलात? अहो मी 2 पायांचा साधा माणूस आहे. हो 6 पाय नाहीत माझ्याकडे. ते फुटांचं काय करू? कुठे लपवू? तिकडे लपवू. काय शोधतोयस? काय नाही करते काय. असंच जरा इतका वेळ कुठे तडमडत होतास? चप्पल तुटली. मग शिवायला गेला होतास ना. हो गंमत झाली. नंतर दुसरी चप्पल तुटली. तू काय खेळत असतोस त्या चपलेसोबत? अशी कशी तुटते? एक वस्तू धड वापरता येत नाही. नशीब मी मला सँडल घेतले. तुला चप्पल घेतली असते ना तर तसेही ते टिकलेच नसते. मला चप्पल घेतली येते बुटांची. आणखी शूजचा बॉक्स. अरे बापरे, आता कुठे लपवू? शोभाला शोभा. हो कुठे आहात तुम्ही? हो लपालपीचा खेळ बंद करा, नाही तर मला एक दिवस कायमचं गायब व्हावं लागेल. हो कुठे आहात तुम्ही? कुठे आहात? मोहन, अरे आलात तुम्ही? का मग असे डोळे फुटले होते, बघितलंच नाही? बरं लक्षात आहे ना, माझ्या मैत्रिणीकडे रचनाकडे जेवायला जायचंय. हो हा काय झालं? हो काय मलाच काय विचारताय? काय झालं? काय करून ठेवलंय तुम्ही? मोहन, आवडतोयस ना? आवडतोय. काय करून ठेवलंय तुम्ही? मी काय करून ठेवलंय? हो शूजचे इतके बॉक्स आणून ठेवले. शोभाने बघितले तर काय उत्तर देऊ? आता शोभाने नवीन सँडल्स घेतले ना, मग तुला नवीन शूज. अहो पण माझ्याकडे चप्पल शिवायला पैसे नव्हते. शूज कुठून आले असं विचारलं तर काय उत्तर देणार आहे मी? मोहन, हे तुझ्यासाठी केलंय मी. अहो पण मला नकोय हे. गायब करा सगळं लवकर. ठीक आहे, आता तुलाच नकोय तर करते गायब. हा थँक्यू.
चप्पल कुठे गेली माझी ना कळत नाहीये. आई तर आहे ना घेऊन गेली. छे. शोभा हा ए बाजूला हो ना. शोभा आपल्याला निघायला उशीर नाही ना झाला आपल्याला. मी चप्पल कुठे. अरे चप्पल मिळू दे आधी. उशीर आहे. तुझ्या या चिंध्यांच्या गडबडीत ना गजरा छान दिसतोय तसा दोन्ही बाजूला असा. मी काय म्हणतो टॅक्सीने जाऊया काय स्कूटर पाऊस येईल. चप्पल मिळू दे मग टॅक्सी बिक्सी. चप्पल कुठे. मग चप्पल मी नाही ठेवली तुझी चप्पल. तूच कुठे ठेवली असतात. तुझ्या या ना चिंध्यांच्या गोंधळात कुठे काही सापडत नाहीये. पण मी बॉक्स पण सापडत नाही. बॉक्स शोध आधी. हो. मी त्या अंजलीकडे जाऊन पर्स आणते. हा चालेल. बॉक्स शोध बॉक्स शोध. बॉक्स आओ तुम्ही कुठे आहात. आओ तुम्ही मला शोधतोयस. हो अहो आम्हाला बाहेर ठिकाणी शोभाच्या चपला मिळत नाहीयेत. शोभाच्या चपला मिळाल्या नाहीत ना ती अख्खी चाल डोक्यावर गेली. चपला कुठे गेले आहेत. अरे तूच मला मगाशी सांगितलं सगळे बॉक्सेस गायब करायला. बहुतेक त्याच्यात गेलाय बॉक्स. मग तो बॉक्स परत आणा ना प्लीज. आला काय आलं. बॉक्स मैत्रिणीकडे चाललीये जेवायला. खास आमंत्रण आहे. तुम्हाला बरी आमंत्रण मिळतात. मैत्रिणी पण तशा असाव्या लागतात. दादा येत आहेत ना. नाही ग अगं त्यांना आवडत नाही असं कोणाकडे जायला. हो तुम्ही विचारायचं तरी त्यांना. विचारलं ना तर नाही म्हणाले. मला म्हणाले असं तयार वगैरे होऊन जायचं. नको नको तूच जा. दादा पण ना. बरं घ्या. हा हा जा तुम्ही. आणून देते नंतर. हा. चल. हो. शोभा शोधलाच बॉक्स. हो बरं झालं. शोभा हा एक प्रॉब्लेम आहे. आता काय झालं. नाही उद्या ऑफिस मध्ये थोडस अर्जंट काम करायचंय. मी नाही येत तू एकटेच जा. ठीक आहे मग मी पण जात नाही. नाही असं करू नको शोभा. तुझ्या मैत्रिणीला किती वाईट वाटेल. तिने बोलवलंय ना आपल्याला जेवायला. तू जा ना. तू जा काही हरकत नाही. नक्की. हो जा 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 जा. सांभाळून जा शोभा. नीट जा. मोहन तू खोटं का सांगितलं. मला खरंच काम आहे. मोहन तू खोटं बोलत नाहीस आणि तुला बोलताही येत. शोभाला तुझ्या मनातलं कळत नसेल पण मला कळत. मला माहितीये तुला जाईल आणि तू जा. काय केलं तुम्ही हे. तुझ्यासाठी केलंय मोहन. हो जा. मोहन हो छान दिसतोय. थँक्यू. पण हा मोहन तू नाहीये. मी पण तेच म्हणतोय. म्हणजे हे छान दिसतही असेल पण हा खरा मोहन नाहीये. आणि खऱ्या मोहनला याची गरजही नाही. म्हणूनच मला ते असं साधं राहायला आवडतं. आता कसं बरं वाटतंय. मी एक चक्कर मारून येतो.